दोन्ही संघांना देऊया लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. विश यू ऑल द बेस्ट. शूट द गेम. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. जीवनला पाहता पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटच्या दिशेने फटका आहे दमदार. धावा मिळतील चार. स्वागत करा जीवनच्या पहिल्या चेंडूवरती. रोशन गायकरच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. रोशनच्या बॅटमॅन चौकार पाहिला पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या 4. एकदा जीवन. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते नो चेंडू. पट्टीच्या बाहेर आहे त्यामुळे क्रीजच्या बाहेर चेंडू, त्यामुळे पंचाची नो चेंडूचा इशारा येतोय. यापुढीचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. यापुढीचा असेल चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा गोलंदाजी मारवती. गोलंदाज सज्ज. जीवनला पाहतोय. पुन्हा एकदा आपल्याला पंच वळतील. वाईटचा इशारा दर्शवित असताना अतिरिक्त धाव, दबाव आणि दडपण पाहायला मिळते गोलंदाज जीवनवरती. फ्री हिट कंटिन्यू राहील. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई मानिल त्यांना फाईट असणार जर्मन वसत संघ. पुन्हा एकदा डॉट चेंडूची आता समाप्ती आपल्याला पाहायला मिळतीये. निर्धाव चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये. जीवनच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 6 या आकड्यावरती. चला थोडंसं फास्ट करायचं वसत संघ. एकदा स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय. पहिला धक्का लागत असताना ओमसाई मानिवली संघाला रोशनच्या स्वरूपात. पहिला धक्का लागलाय रोशनच्या स्वरूपात ओमसाई मानिवली संघाला. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये इंटर होते. 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय रणजित. सर्व जर्सीवरती आपल्याला प्रतीकचं नाव पाहायला मिळते ओमसाई मानिवली या संघाच्या माध्यमातून. पुन्हा स्ट्रायकिंगला बॅटर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतो रणजित. लॉफ्टेड हिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. लॉंग ऑनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय चौकार रणजितच्या बॅटमधून. आता धावफलक पुढे सरकत असताना 10 धाव धावफलकावरती. डबल फिगरमध्ये धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा जीवन गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेग कटरचा मारा. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आउट स्विंग पाहिले या चेंडूवरती आपण. थेट जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करतोय आता जीवन. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित. उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागते.
भरत बोंबले साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत नालिंबीकर चषकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. मार्गवती प्रसादला पाहतोय. 11 धावा खर्च केल्या. जीवननं पहिल्या षटकामध्ये एक गडी देखील रोचनच्या स्वरूपात बाद केलाय. चला थोडंसं फास्ट करायचंय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. ओमसाई मानिवली त्यांना फाईट करत असताना जवानमान वसत संघ गोलंदाजी मार्गवरती प्रसादला पाहतोय. सॉफ्ट हँड नेट खेळतायत. करपॉईंटच्या दिशेने गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकदा पूर्ण परंतु एका धावावरती समाधान मानावं लागतंय. तर स्ट्रायकिंगला बॅटर मुकेशला पाहता. मुकेशने ॲज अ एकही चेंडू फेस केला नाही. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. थोडंसं फास्ट खेळत राहा वसत संघ. वेळेला महत्व द्या. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना आपल्याला चेंज पाहायला मिळते. लेफ्ट हँड फलंदाज मुकेश गायकर. स्ट्रायकिंगला बॅटर मुकेश. गोलंदाजी मार्गवती प्रसाद. लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. चेंडू वळवण्याची क्षमता आहे प्रसादकडे. डॉट चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्क. स्ट्राईकला बॅटर मुकेश. पुन्हा एकदा लॉफ्ट एडिट मारण्याचा प्रयत्न. चेंडू उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. धावसंख्या 13 धाव धावफलकावरती. अद्याप तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय प्रसादला दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर रणजितला पाहतोय. ज्या रणजितच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला होता. पुन्हा एकदा लॉफ्ट एडिट पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अजून एक धक्का लागेल ओमसाई मानिवली संघाला रणजितच्या स्वरूपात. रणजित बॅक टू द पवेलियन. राजेश गायकर येतोय चौथ्या क्रमांकावरती. बॅटर मैदानच्या आतमध्ये राजेशला पाहतोय. कमबॅक करण्याचं काम चालू आहे मैदानच्या आतमध्ये प्रसादचं. 4 चेंडू हाताळले आत्तापर्यंत. 2 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील टिपलाय झेलबादच्या स्वरूपात. स्ट्रायकिंगला बॅटर राजेश. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळणे. कव्हर पॉईंटला दिशा देण्याचा काम. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते राजेश आणि मुकेशच्या माध्यमातून. धावसंख्या आता 2 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवलं आहे दुसऱ्या षटकामध्ये प्रसादनं. गोलंदाजन
चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. हात खोलण्याची संधी दिली नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. प्रसाद टाकीला बॅटर राजेश लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना एकदा पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 16 या आकड्यावरती. या व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय नंदकिशोर घरत साहेबांच्या माध्यमातून. अतिथी देवभव आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं क्रीडारसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रुपेश दादा राऊत उद्योजक कानोर गावचे त्यांचा शुभ सन्मान आपण करूया व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय नंदकिशोर साहेबांच्या माध्यमातून. रुपेश दादा राऊत उद्योजक कानोर गावचे मायेची शाल प्रेमाचं प्रतीक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण करूया व्यासपीठावरती. त्यानंतर भरत भाऊ बोंबले उद्योजक यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया व्यासपीठावरती. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहतोय ओमसाई MTCच्या माध्यमातून. शुभ सन्मान केला जातो भरत भाऊ बोंबले उद्योजक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती. देवाभाई केडकर यांचा शुभ सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळते. फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या दिशेने मुकेश गायकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. येतोय षटकार. शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती. मायेची शाल व प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. त्यानंतर आम्ही शुभ सन्मान करणार व्यासपीठावरती आतिश दादा पवार. सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नालिंबीकर चषकामध्ये मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर पुन्हा एकदा शुभ सन्मान करूया आपण व्यासपीठावरती बाबू भोईर यांचा शुभ सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक व शिल्पकार नंदकिशोर घरत साहेबांच्या माध्यमातून. बाबू भोईर यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आपण देतोय. त्यानंतर शुभ सन्मान अजून एक करूया आपण रमेश रबारी साहेबांचं. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय दमदार मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळतोय. मुकेश गायकरच्या बॅट मधून येतोय हा दमदार देखना नजाकत भरा फटका. षटकार धावसंख्या जाऊन पोहोचली षटकाराच्या मदतीने. बॅक टू बॅक 2 षटकार आले 29 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करत असताना मुकेश गायकरला पाहतो. आता आक्रमक हल्ला केला जातो तिसऱ्या षटकामध्ये धनंजयवरती. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले धनंजयने आणि धावा खर्च केलेत त्या 13. पुन्हा एकदा स्टार्टिंगला बॅटर मुकेश गायकर. अजून एक लॉफ्टेड हिट पाहायला मिळतोय.
फेकून दिला मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजून एक तडाखा येतोय मुकेश गायकरच्या बॅट मधून. मागील मॅच मध्ये परेशच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक पाहिली होती. आता मुकेश गायकरच्या बॅटमध्ये आपण पाहतोय सलगचे 3 षटकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आता धनंजयच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये. पूर्ण ताबडतोब बल्लेबाजी पाहायला मिळते मुकेशच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लेफ्ट हँड फलंदाज खूप घातकी असतात त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धनंजय गोलंदाजी मार्कवरती. अजून एक येईल का? चौथा आलाय शॉट ऑन पूल. फुल अँड पॉवरफुल चेंडू झालाय गोल बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौथा येतोय षटकार मुकेश गायकरच्या बॅट मधून. षटकार येतात मुकेश गायकरच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या षटकारच्या मध्ये आता पुढे सरकेल 41 या आकड्यावरती. तोडफोड बल्लेबाजी आपल्याला पाहायला मिळते मुकेशच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा धनंजय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा काय घडलं मैदानच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात दांडी गुल. मुकेशला मैदान सोडायला लागेल आता या मॅच मध्ये. अजून एक धक्का लागला असताना मानवली संघाला. रुपेश दादा राऊत उद्योजक कान्वरगावच्या आपल्याकडून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. आणि बॅटर मैदानच्या आतमध्ये एंटर होतोय. 5व्या क्रमांकावरती प्रदीपला पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. विकेट किपर होतात बीट. तत्पूर्वी धाव पाहायला मिळते आपल्याला 22च्या स्वरूपात एक धाव मिळतीये. यश होतं शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. 42 धावा आतापर्यंत बनल्या ओमसाई मानवली संघानं. अद्यापी 5 चेंडूचा खेळ शिल्लक. आपण पाहतोय जर्मन क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय. दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर आले होते एकदा आणि मिड विकेटच्या दिशेने फटका पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. चेंडू कलेक्ट करता आले नाही त्यामुळे फलंदाज बाद झाला असता. तत्पूर्वी 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावेच्या मदतीनं 44 या आकड्यावरती. अद्यापी 4 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहतो प्रदीप.
पुन्हा एकदा शॉट टम्पूल पाहायला मिळतोय. चेंडूला गेल्या बाउंड्री लाईनच्या गुल मिड विकेटच्या वरतून प्रदीपच्या बॅट मधून येतो. या मॅच मध्ये षटकार पाहायला मिळतोय. च्या माध्यमातून आणि आपली धावसंख्या जाऊन पोहोचली 50चा आकडा देखील पूर्ण केला. या मॅच मध्ये आपण पाहतोय अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 50 कंप्लीट. अजून एक लाफ्ट हिट मारण्याचा प्रयत्न परंतु घडलाय का मैदानच्या आतमध्ये. फलंदाज होईल बाद. वाईट चेंडू अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी षटकार आला होता प्रदीपच्या बॅटमधून परंतु धाडस आपल्याला पाहायला मिळते राजाच्या माध्यमातून स्ट्राईक घेण्याचं काम. बॅटर मैदानच्या आतमध्ये रोहितला पाहतोय. स्टार्टिंगला बॅटर राजेश गायकर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दाफलकावरती 51 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण उपस्थित. फुटबॉलचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण. 2 धावाच्या मदतीने आता धावफलक पुढे सर्कल. 53 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्रेपन्न धावा धावफलकावरती. शेवटचे षटकातील 2 चेंडू शिल्लक अद्याप आपण पाहतोय. हुमसाई मानवली त्यांना फाईट करताना जहरमन वसत संघ आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सलगचे 2 सामने जिंकून गावदेवी कोसले संघानं क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा कुठेतरी चेंडू उचली प्राप्त करणे त्यामुळे तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल राजेशला. शेवटचा चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये भूषण येतोय. पहिल्या मॅच मध्ये जरूर अनुपस्थित होते परंतु या मॅच मध्ये येत आहेत भूषण. स्ट्रायकला बॅटर लेफ्ट हँड फलंदाज रोहितला पाहतोय. 53 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा घडलंय काय. विकेट किपर होत आहेत बीट. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा येत असताना वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावेच्या मदतीने 55 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला बॅटर भूषणला पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती किती धावसंख्या जमा करते ते देखील पाहण्याचं गरजेचं असेल. या मॅच मध्ये सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो. लॉफ्ट एडिट क्रिकेट मधील सेफ फटका पाहायला मिळते. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर षटकार येतो शेवटच्या चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 5 गड्याच्या मोबदल्यात 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं या मॅच मध्ये जर्मन वचत संघासमोर ओमसाई मानिवली या संघानं.
मध्ये पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 61 धावा बनवल्यात मानिवली संघाने आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं जवानमान वसत संघासमोर. चला सलामीची जोडी आपण पाठवायचे जवानमान वसत संघ. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ओमसाई मानिवली संघाने 61 बनवल्या 62 धावांचा लक्ष ठेवलं. या मॅचमध्ये आपण पाहतोय सेकंड राऊंडचा हा सेकंड सामना आपण पाहतोय. गावदेवी कोसले संघाने सलग 2 सामने जिंकून आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. ते देखील वाट पाहत आहे कोणता संघ असेल आमच्या सामने. चार षटकांचा सामना 24 चेंडूचा खेळ शिल्लक 62 धावांची गरज या मॅच मध्ये. जाऊया मैदानच्या दिशेने 62 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक सलामीची जोडी इंटर ते मैदानच्या आतमध्ये परत त्या सोबतीला असेल रोहित. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रोहितला पाहतोय आपण. रोहित टू रोहित हा सामना असेल या मॅचमध्ये. चला थोडंसं फास्ट करायचं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग लेग ठेवण्यात आले. या मॅचमध्ये आपण पाहतोय 2 खेळाडू तट्या सर्कलच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहितला पाहतोय. रोहित टू हा रोहित. स्ट्रायकिंगला बॅटर देखील रोहितच आहे. नॉन स्ट्राईकला बॅटर परेशला पाहतोय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक 62 धावांची गरज या मॅचमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज रोहित. चांगला फटका पाहायला मिळतोय कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून. शतकचे उपस्थित अतुल उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. संघाचा देखील श्रीकांत शेवटे स्वतःचा देखील अकाउंट ओपन करते एका धावेनं. स्ट्रायकिंगला बॅटर. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. एकीकडे असेल परेश. आता दुसरीकडे असेल गोलंदाज रोहितला पाहतोय. रोहितनं गोलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला. त्यानंतर परेशनं बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकाविला होता. पुन्हा एकदा फायनल लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फक्त दिशा देण्याचं काम केलं जातोय. तत्पूर्वी वेगाने एक धाव एकवटली जाते मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेच्या मदतीने. आता पुढे सरकेल 2 या आकड्यावरती. स्ट्रायकिंगला बॅटर रोहित. रोहितच्या बॅटमधून कार्पेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो लॉंग लेगच्या दिशेने.
क्षेत्ररक्षक उपस्थित अतुल उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबल्सने काही फरक पडणार नाही ओमसाई मानिवली संघाला. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये जर्मन वसत संघाला, कारण की लक्ष आहे मोठं खूप 62 धावा चेस करायचं त्या मॅचमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात रोहितनं. स्ट्रायकिंगला बॅटर ॲज अ स्लॉग सिक्सचा फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने परेशच्या बॅटमधून येतो या मॅचमध्ये आगाज करणारा चौकार. परेशच्या बॅटमधून धावसंख्या चौकारच्या मदतीने आता पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहतोय. ओमसाई MTCच्या माध्यमातून घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. यूट्यूबद्वारे ही स्पर्धा पाहू शकता. जर्मन क्रिकेट संघ नालिंबी आयोजित नालिंबीकर चषक लॉंगॉनच्या दिशेने क्रिकेटमधील सेफ फटका समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक येतोय परेशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवरती. अजून एक लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर झेल फलंदाज होईल फेल. पहिला धक्का लागत असताना परेशच्या स्वरूपात जर्मन वसत संघाला. मैदानच्या आतमध्ये इंटर होतोय यश 3ऱ्या क्रमांकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राजेश गायकर. पहिल्या षटकामध्ये रोहितनं 11 धावा खर्च केला, एक गडी देखील टिपला परेशच्या स्वरूपात. पाच केल्यावर 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो 62 धावांचं लक्ष्य. मैदानच्या आतमध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक. अद्याप 51 धावांची गरज या मॅचमध्ये आपण पाहतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी जर्मन वसत संघाला, कारण की तेवढ्याच ताकदीचा संघ त्यांच्या समोर देखील आहे ओमसाई मानवी संघ. धागावच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक देखील पटकावला होता याच ओमसाई मानिवली संघानं. पुन्हा एकदा राजेश राईट मोरचा मारा करत असताना लॉफ्टेड हिट पाहायला मिळते रोहितच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. सेफ लँड करत असताना मुकेश गायकरच्या माध्यमातून आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात 5. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते मुकेश गायकरच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकेल 13 या आकड्यावरती, 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा राजेश टॅकिंगला बॅटर. यशला पाहतंय फुल टच चेंडू आडव्या पट्ट्याने खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आता पुढे सरकेल एका धावेच्या मदतीनं 13 या आकड्यावरती. चला हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतलाय त्यामुळे चेक करूया आपण. चला सचिन दादा आपण यायचं हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. आपण चेक करूया टीव्ही स्क्रीनवरती. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहतोय ओमसाई MTCच्या माध्यमातून. नो चेंडू असेल हाईट फॅक्टर असल्यामुळे आपण पाहतोय. चला आम्ही चेक केलं नो चेंडू असेल.
हाईट फॅक्टर जास्त होती या चेंडूमध्ये, त्यामुळे उघडा डोले पहा नीट. या पुढीलचा चेंडू असेल फ्री हिट. आता रोहितला संधी असेल या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका जमा करण्याची. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 14 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेलो तो ड्रॉप एकदा पूर्ण आणि एकाच धाववरती समाधान मानावं लागतंय. फ्री हिटचा चेंडू असल्याच्या कारणामुळे बॅटर बाद होऊ शकला नाही. झेल देखील ड्रॉप झालं. एक धाव मिळतीये. 15 धाव धावफलकावरती. सोळा चेंडूंचा खेळ शिल्लक. अद्याप 47 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फ्लोअर फुल टच चेंडू आपल्याला पाहायला मिळते. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. अतुल उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 16 या आकड्यावरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही. ओमसाई मानिवली संघाला चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय जनमन वसत संघाला 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. 46 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीने हाताळला होता चेंडू. घडले काय याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय फाईन लेग होतोय बीट. लेग बी फोरच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल. लेग फोरच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. रोहित न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये इंटर होतोय. प्रसादला पाहतोय. सफलता मिळते. गोलंदाज राजेशला पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण बॅटर प्रसादला पाहतोय. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा लो फुल टच चेंडू होता. मोठा फटका मारता आला. निदा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा राजेश स्ट्रायकरला बॅटर प्रसादला पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच आमच्याकडे वळत असताना वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. 45 धावांची गरज. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल त्या मॅचमध्ये जयमान वसत संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. कारण की तेवढा ताकदीचा संघ आपण पाहतोय. ओमसाई मानिवली संघानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 61 धावा बनवल्या. 62 धावांचा लक्ष ठेवलं या मॅचमध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 19 या आकड्यावरती जयमान वसत संघाची.
देखील वाट पाहतात कोणता संघ येतो आमच्या सामने 2 हात करायला. चला इथे आहेत, थँक्यू. जाऊया मैदानच्या दिशेने गोलंदाजी मार्क होती. भूषण येतोय तिसऱ्या षटकामध्ये. लोट फुल टच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्राचे उपस्थित आहे. उचलतील फेकतील एकदा पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक रोशनच्या माध्यमातून एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. 20 या आकड्यावरती 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 42 धावांची गरज अद्याप या मॅचमध्ये आपण पाहतोय. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल जर्मन वसत संघाला. जर सामना जिंकायचा असेल तर एक ॲडव्हान्टेज असेल त्यांच्यासाठी. संध्याच्या सत्रामध्ये रोज या विकेटवरती ते खेळत असताना आपण पाहतोय, परंतु कामगिरी चांगली करावी लागेल आता मॅचमध्ये. समीकरण कुठेतरी कठीण आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, तत्पूर्वी मिळती एक धाव. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सुरेख झेल टिपलाय. अजून एक धक्का लागत असणार जर्मन वसत संघाला. मैदानच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने फटका आपल्याला पाहायला मिळते. कार्पेटच्या सहाय्यानं उचलतील व्यक्ती तर तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागते. स्ट्रायकरला बॅटर प्रसादला पाहतोय. हळूहळू सामना आपल्याला कठीण पाहायला मिळते वसत संघाच्या माध्यमातून. 8 चेंडूचं इक्वेशन आणि 40 धावांची गरज या मॅचमध्ये आपण पाहतोय. वर्चस्व निर्माण केले ओमसाई मानिवली संघानं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. लॉंगलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित अतुल. ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. सात चेंडू आणि 39 धावांची गरज या मॅचमध्ये आपण पाहतोय. कुठेतरी उसली प्राप्त करत नाही चेंडू आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली स्थिर आणि स्थगित 23 या आकड्यावरती. 6 चेंडूंचं उर्वरित समीकरण असेल आणि 39 धावांची गरज या मॅचमध्ये आपण पाहतोय. पूर्णपणे डॉमिनेट करत असताना या सामन्यामध्ये जर्मन वसत संघाला. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय मुकेश गायकरला. मजबूत पकड निर्माण केली या मॅचमध्ये ओमसाई मानिवली संघानं. 6 चेंडू 39 धावांची गरज. पुन्हा एकदा कार्पेटाच्या पद्धतीने आपल्याला फटका पाहायला मिळते. लॉंगॉनच्या दिशेने उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एकदम मिळतीये. पुन्हा एकदा मुकेश गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिटचा फटका पाहायला मिळते. दुधारी तलवार, परंतु हे फटके आधी आले असते
तर सामन्यामध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं असता, परंतु आता धावांचं अंतर कमी करण्याचं काम चालू आहे मैदानच्या आतमध्ये. जयनमान वसत संघाचं चौकाराला बॅटर प्रसादच्या बॅटमधून. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, फटका आहे दमदार, धावा मिळतील 6, येतोय षटकार लोंगांच्या वरतून प्रसादच्या बॅटमधून. दोन चेंडू आणि 27 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मुकेश आता त्रिफला उद्ध्वस्त होतील. दांडी गुल षटकार चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना शेवटचा एक चेंडू शिल्लक. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. अश्विन येते न्यू बॅटर. चला आणि सामना जिंकलाय ओमसाई मानिवली संघानं.